काल दखले चांगले त्यांना शिक्षा आपण केलेल्या पुरुषी क्षोभ उपजेल असं कुठलंही वर्तन उच्चारण करू नये. त्यामध्ये हसणं आलं, निंदा आली आणि क्षोभ कशाने उत्पन्न होतो? ते जर दुरादर्शनीय दुराश्रवणीय असतील तर सर्वज्ञ नाही आहे आणि आपण हसलो, मूर्खा मोडला, काय होईल ते कळतो त्यांना. असं ही लीळा अशा प्रकारे तुम्हाला दाखवते. त्या बाजारात फिरणारे ते पुरुष आहे, ते जरी आज त्यांना चापले नाही, दखले नाही, मारूनच टाकला, पण स्वामींचा तो आहे म्हणून ते शांत. डाळिंबाच्या अंगात फुलाचा हार होता स्वामींनी दिलेला, आहे की नाही? नाहीतर त्या देवतेने त्याला मारूनच टाकलं. कशाला निंदा करायची नाही? बोडक्या, रांना, पोटकरच्या, शिव्या दिल्या, ते एक शिक्षा पण आहे की नाही? देवते क्षोभ उपदेश. आणि हिंदू धर्मामध्ये हे कार्य जोरात आहे. देहावर सगळे माटायचे, बुचकळायचे, पाण्यात ठेवायचे, कुणाचाच मंत्र माहित नाही, असं विश्व उत्पन्न होत. ते मेलेलं माणूस असतील जेवण जायचं महिन्याला लय कार्यक्रम अवघड अवघड करत असतो. रिकामा ते लक्ष्मी आणायचा, है की नाही? सापळा लोखंडाच्या पट्ट्याचा, तिने साडी घालायची, मुगटा लावायचा बाईचा, तिसऱ्या दिवशी फेकून द्यायचं. ते लक्ष्मी आल्या कुठून आणि गेल्या कुठून, झाला क्षोभ. आशीर्वाद तर काही मिळाला नाही, शाप मात्र लागला. तर असं हे क्षोभ जात असतो. म्हणून ज्ञान असतं तर बरण्याचं भांडण. आता नाथोबा ते जानवे निषेध झोळी प्रदान ही लीळा सुरू होते. आता हे नाथोबा आता चरित्रामध्ये असे अचानक उभे राहते. आता एवढं मध्ये होते का त्यापर्यंत नव्हते, असे आलेले आहेत. तर ते येऊन त्या भक्तजनाच्या समूहामध्ये थांबलेले आहे. तेथे ते नाथोबा शिकासूत्राचा त्याग करून गोसाव्यापाशी अनुसरले आहे. त्यांच्या अनुसरणाला पण झालेले. चरित्राचा अभ्यास करताना असं एखादी व्यक्ती असं पटकन उभी होते समोर, त्यांचं आपल्याला काहीच माहित नाही. अनुसरण झालेलं आहे नाथोबा स्वामी. मग ते दीक्षा घेतली त्यांनी, पण ते दीक्षा काही तिळा जाणवी करून दीक्षा घात. मस्त सुंदर कपडे घालायचे, ते टिळा लावायची, जानवे घालायची आणि ते असं 7-5 दिवस स्वामी सोबत असताना ते असं करायचे. स्वामी बघायचे दररोज, पण स्वामी गप्प म्हणजे नवीन दीक्षा घेतली, नाट्य करते, करूया. मग एक दिवस उदयाचा पूजावस्त्र झाल्यानंतर गोसावी अंगी टोकरे देऊन अंत्य विजय केले. अंत्ययाचनेने तर सर्वज्ञ अंत्ययाचना देण्याला किती अंदा जात आहे? देशी गहू दाखवलेला.
सारंग पंडित त्याचे नावे आसन झाले तो जवळी नाचोबा होत. सर्वांनी म्हणतात बरो तुम्ही टिळाचा नावा जाणवी का झाला. ते म्हणतात जी भिक्षा याव्या एवी कवणी भिक्षा न झाली की म्हणून. नाचोबा सगळे शुद्ध सरळ मनाची माणसं. आडपान एक आतून एक बाहेरून एक अशी का आहे ना. साधू कशाला म्हणतात जसं आतलं बाहेरचं एक आहे त्याला साधू म्हणतात. आत वेगळं बाहेर वेगळं समाचार असतो. नाचोबा कसे आहे त्याची मायाने मनाकडून भिक्षा देत नाही. मग छान कपडे घालतो, छान पेया लावतो. सर्वांनी म्हणतात तुम्हाची काही ते जाणवे भिक्षा नाही असं वाटतं का. तुमच्या विचाराला असं का वाटलं सांगा. तसं पण येईल ना म्हणाले. जी म्हणाले सर्वांनी म्हणतात जापा आज त्या जाणवी पण भिक्षा करा. पाहू बरं म्हणाले तुम्हाला भिक्षा येते का नाही येते. माझी भिक्षा येईल की न येते पहा. आता हे त्यांचं प्रत्यक्ष टिळा जाणणे आहे. साधकाच्या मनात अप्रत्यक्ष टिळान जाणे असे उड्या मारतात उड्या. आता ते टिळे जाणवे कोणते आहेत साधूला कल्पना करा. टिळा लावतो. टिळा म्हणजे टिळा लावताना काय करतात. टिळा लावण्याची कशी प्रक्रिया आहे. असं घ्यायचं असं असं करायचं आहे का नाही. असं असं करायचं आणि फोनवर सांगायचे भिक्षावर हॅलो तो मेसेज पाठवायचा मी या गल्लीला येत आहे. डन. मग बघायचं मेसेज रिसिव्ह तिकडून ओके ओके. मग खाली लिहायचं मला दही द्या. घ्यायची मला आईस्क्रीम याची एबीसीडी त्याला जे आवडतं ते आणि चांगल्या भागामध्ये उन्हाळ्यात द्यायचं. थंडगार पाणी सदंत वेळी हे टिळे जाणवे आपल्या भिक्षेतले. अशी लई गंमत असते भिक्षेमध्ये. दिसायला भिक्षेचं चांगले चांगले दिसतं. भिक्षाऐवजी जाणारा माणूस खूप चांगला दिसतो. समाजाला खूप वेळ वाटतो आहे का नाही. गुडघ्याच्या खाली लुंगी वरती धोती एक सुरा कटी प्रदेशी मनगटी गळ्यात काय त्यांच्या गाठी उजव्या हातात मनगटी उजव्या हातात डाव्या असते डोळे कोण्या हातात घेत आपण दत्ताचे प्रभू नाही करायचं. आपण हे चतुर्विध साधनाची पण आठवायचे ना. अतिशा गुरुकुळाची दंडवत हे दिसतील ना ते भिक्षेला मागायला जाणारे मोतवासांच्या हातात काय असेल. आपलं चिंतन कधी स्टँडर्ड आहे असं वाईट चिंतन करायचं असं हे सगळं दृश्य तुम्हाला दिसले पाहिजे असतं ते आम्ही हे केलेले आहेत. समाज एवढा मानतो पायावर डोकं काय टेकवत. अरे विचारूच नको म्हणजे लगेच मान मानणे तसा टिळा जाणवे लगेच लागतात. मला वाटतं की किती योग्य झाला आहे किती पवित्र झाला आहे असं होत ते. म्हणजे ते जाणवे लागत राहतात जीवनामध्ये ते लागतात वेगवेगळे. हा गफर बसत नाही मनातून विचारांचे टिळे जाणे भयानक आहे. पुण्या प्रदेशाला जाऊ इकडे जाऊ का मग ट्रेनने जाऊ का हो मग पैसे जवळ नसतील तर मग स्थानाचा आश्रय घेऊ का. तिथे एखादी गाडी आल्यानंतर त्या गाडीत बसून तिकडे नागपूरला जाईन शहाद्याला जाईन
माझे नातेवाईक कोण्या देशामध्ये आहे, त्यांच्या जवळच्या देशामध्ये आहे. असं असं वाटतं का तुम्ही जेव्हा ते करायला आल, साधना करायला गेलं, हे क्रिया जाणे आपल्याला लक्षात असतात. बरोबर आपल्या गावातले लोक कुठं दीक्षा घेतलेले, त्या आश्रमात जाऊन सांगणार वर का मी इथं आलोय सांगायचं, ते बरोबर सांगतात. हे क्रिया जाणे ह्याला उपाय पुरतात. आलं लक्षात. आता या वेळेला चक्रधर स्वामी असतील तर वेगळं सांगितलं असतं स्वामींनी विधी वाक्य आहे ना. तर आता नाथवासांच्या रूपाने आपल्याला शिक्षा आपण करत असताना का करतोस, तुझा बरा तसंच म्हणाले मला. नाथवास म्हणाले हो. ते म्हणतात म्हणजे माझे टिळेन जाणे, नाथवासांचे टिळे काय अशी गंधाची नव्हती. म्हणजे कोणते टिळे? हा, नाथवासाचे अगडम बगडम नाही, सोन्याचे, चांदीचे, रुपयाचे, कतलाचे, तांब्याचे, असे वेगवेगळे टिळे आहेत त्यांच्याकडे. आता हे टिळा कुठं पुरलाय ना, टिळा पुरलाय ना जानवर. मग जानवर सिंपल नाही आहे त्यांचं, सिंपल कॅटेगरीतले साधन आहे ते, स्टँडर्ड साधन. ती वस्तू पुरून ठेवली त्यांनी. टिळा पुरायची वस्तू आहे का? गंध असा असा केला काढून पुरला, तर तुम्ही कल्पना करत नाही. मी ऐकलंय ते गाणे पुरले, ते गाणे पुरले, काय असे टिळे आहेत ना प्रवासांकडे. क्वालिटी आहे त्याच्यामध्ये, कधी असा, कधी चंद्राकृती, कधी कसला, कधी कसा, असे ना सर्व फंटॅस्टिक आहेत ते. लय भारी भारी टिळ्याचे प्रकार आहेत. औरच पाहून टक्के आहे की नाही. कृष्णांना दत्तात्रय प्रभूंचं कोणतं ते आहे, काय तुमच्या अंडरस्टँडिंगच्या पुढे आहे. तुम्ही सगळे टिळे पाठच पाहिजे पाचारला. अभयचा कोणता टिळा लावायचा, अभयचा दररोज वेगवेगळे टिळे लावायचे. अभयचा ती शोभावांना मदर साराणी तिकडे अस्त्री अमावस्या ते लेकरू आहे ना, अमावस्या वेगळे टिळे लावायचे. रामाने सीता भेटायला आला तुम्हाला कोणता टिळा होता? अमावस्या फंटॅस्टिक आहे. सगळेच मोठे मोठे लोक आहेत ते, त्यांची दिव्य टिळे आहे. जुन्या बायांना काय साड्या घ्यायचं काम नव्हतं. किती 2 वर्षात तरी साडी घेतली होती म्हणून कुठे साडी तसलं काय नसतं. ते तपस्याचं जीवन असतं. साडीला घाम येत नव्हता, मळत पण नव्हतं. रावण्या काय उजव बसला, बघितलं हातलं काय वेगळी गोष्टी. कसं करू कसं करू, आणून तर ठेवले. रावण त्याच्यात मेला ना, मी आणली तर खरं, पण साडी मला घाम येत खूप. असं जीवन आपलं असं पाहिजे बरं. तसे ते जाणे उपजत नाही, नाहीतर लय ते जाणे मध्ये का रामाला ते जाणे जाऊन गेलं ना ते म्हणतो. म्हणताला काही फसवलं तर आहे बहिणीनं. लेकर आहे ती अवधसा आली ती आली. रामावर कोणावर प्रेम केलं तिनं, कोणावर प्रेम होतं तिचं. तू कोणाची इच्छा होती त्याची रामाला कोणाची आग कोणाला लावली, देश कोणाच्या मनात धरला तुम्ही. बायाची नाटक करता बलात्कार केला म्हणून दिली ती रावणाकडे. खोटं सांगितलं, सगळं खोटं. हो ना, पण काय मग तुला काय विचार करायचा होता का? स्वतः
स्वतः तमाशा केला ना, दिलं रावणाला भडकून बिचारायची गेली लंका, सगळंच गेलं जाऊन. कशा पिळे रांगे घातले त्या रावणानं. आणि ते साधू वेश, साधू वेशात एवढं भारतामध्ये कलंकित झालंय आता. आणि त्यात तो आता अशोक खरा तो म्हटला. लोक एसटी जरी बसलं तरी ते बाया बघतात. लय वाईट प्रकार झालाय आता. असं कावळेबावर म्हणून बाया बघतात. कठीण झालंय की नाही, काळ बदललाय. हे टिळे जाणीव असतात. रावण मी टिळे जाणीव घेऊन गेलता. सगळे ऋषीमुनी टिळे जाणीव लावून गेले नाही. जेवढे जेवढे प्रकरण घडले वेदा पुराण टिळे जाणीव नाही सगळे. म्हणून हे टिळे जाणीवाची आपल्या संप्रदायात चिंतन केलं नाही गेलं त्याच्यावर. फक्त ह्याच्यासाठीच लावल्या गेली त्याचा पण त्याचा अर्थ असा विशाल त्याला विश्वव्यापक अर्थ नाही काढलाय. सांगितलं तुम्हाला. आता ह्या पुढे लिहिलेलं नाही. तुम्हाला विनोद वाटेल त्याच्यात, उपहास वाटेल, हास्य येईल तुम्हाला. कसं काय हे टिळे जाणीव असेच असतात. तर ते पुरले मग त्यांनी जे हा विचार स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ते जाणीव काढले. लय वाईट वाटलं असं नाही. आणि पुरलं आणि आणखी पैसे बसा स्वामींनी सांगितलं. बिचारे गेलं. एक आज्ञा आहे. ते जाणीव पुरलं. त्या मंदिरात निघाला. सर्वजण म्हणतात बटो तुम्ही एकच आणखी तिसरा पहार पर्यंत राहा. मग तुम्हाची एकची जेवू मिळेल. तिथे जेवणार काय? दोन गोष्टीसाठी संसारात परमार्थात चिंतनाने तुम्हाला ते गोष्ट मिटवायची, दोन्ही गोष्टी मिटवायच्या. त्या कशाने मिटतात? प्रतीची विस्तार आहे. एकदा समर्पण देवाला केलं संपलं. अखोरी आबोटी जन्म देवाने. स्वामींना आवडतं ते शरीर आहे. देवाला पण आवडतं शरीर आहे. मला असं देतो का? जन्मजीवित परमेश्वराला दे. आपण देतो संसारामध्ये देतो आपण. लय मजा आहे ना. तिथं त्या इंद्रियांना पटकन सुख येतात. तिथं इंद्रियाची अनुभूती आपल्याला स्वतःहून घ्यावी लागते. ते सुख कसलं आहे? संसारातलं बेगडी सुख म्हणजे बेगडाची भावली ज्ञानेश्वरांनी सांगितलंय. म्हणजे कसं आहे? पुन्हा पुन्हा घ्यावं असं वाटतं. ते अतृप्ती आहे त्या सुखामध्ये. आणि बरंच काय उद्वेग आहे, अतृप्ती आहे. तिथं ते अपूर्णच आहे. ते सांगितलंय तुम्ही इथं खंडेकरांनी. तो वाचली का कधी याची कादंबरी? वाचा कधी ऑनलाईन आहे त्याची. विस खांडेकर आहे पुन्हा सांगलीच आहे ते. पद्मश्री अवॉर्ड मिळाला त्यांना या कादंबरीने. झोपडीत बसून त्यांनी चिंतन केलं, वाचन येतं. देवी आणि शरणे छान वेळ तीन व्यक्ती होती ती कादंबरी. तो त्याला शाप मिळाल्यावर तो मुलाचं तारुण्य घेतो, शर्मिष्ठेला भोगतो, तरी तो अतृप्त राहतो. त्याच्या जीवनावर त्याच्या विचारावरती आहे. संन्यासाने जरूर यायची वाट आहे की नाही. आता हा नाथोबा असा योग जागी करायचा स्वामींनी सांगावं. ते गेलं बिचारत फिरत आम्ही पुरलं. अंकायचं लेणं इतकं उंच आहे, तिथं कावळा सुद्धा येत नाही. कावळा सुद्धा ते बसलं बिचारा जाऊन. आता माझं जेवणाचं कसं होईल?
एवढ्या लांब कोण नाही, आजूबाजूला ते गाव नाही. आता ते गाणे राहून बसला मंदिरातच पटकन कोणीतरी देईन मला जेवायला. विचार असतात बरं मनातल्या मनात, विचाराचं साधुत्व संपन्न जातं. विचाराने संन्यास भ्रष्ट होतो. कोण देईल म्हणते, अरे स्वामी नाही देतील ना. पण नाथोबा साधा आता हलक्या विचाराने आपल्या मला भेटेल का नाही भेटेल, साधूलाही टेन्शन असणार, जेवायला भेटेल का नाही भेटेल, मला कपडे भेटतील चिंता करत बसतोय बाबा. देईल ना, देतील ना दे. जेव्हा तुला जेवायला भेटणार नाही तेव्हा देव नाही असं सिद्ध होईल ना. जिथे वचन दिलं ना, योगक्षेम वहाम, जिथे मी तुम्हाला अग्रीमेंट करून दिलं आहे की नाही, तू अनन्य शरण आहे मला सर्व भाव. नातुवास आलेले आहे पण किंचित सर्व भावे नाही आले. आता बसते नातुवास अपूर्ण आहे, इथून पुढे भेटणारे नातुवास पूर्ण आहे, है ना. पुन्हा कधी त्याने संशय नाही लागला, विकल्प नाही, कधीच नाही. स्वामींवरचे सुंदर प्रेम. म्हणून या चरित्रामध्ये आपल्या जीवनात दररोज नातुवासांना, पूर्ण नातुवासांची लाईफ हिस्ट्री डॉक्युमेंट चालली पाहिजे. आजच्या क्षणानंतर ते बदलून जा. ते मेल्यावर बोटवास तिथं जाऊन नंतर गोसाई विजय केले ना, हेच होते ना. एक व्यक्ती रेखाचे अनुभवायचे असते, हे आपलं स्मरण आहे, हे मेडिटेशन आहे, आपलं सगळं आहे. त्यांना अनुभव होताना अश्रुपात होतो, अंतःकरण द्रव्यमान होतं, विकार शून्य होता, विकल्प शून्य होता, स्वभाव मात्रा देतात, निरालंबी होतो आपण. या क्षणाला सगळं 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 साध्य होतं आणि जन्म खेपण्याची प्रेरणा आतमध्ये मिळते, की असा जन्म खेपला आहे. बोलायला किती कळेल तुम्हाला माहित नाही, तर हे असं ह्याला म्हणायचे अस्ति परिता पुरुष, नातोबा व्हायचा आपण. तुमच्या दिवसातले टप्पे आहेत. नातवाद झालं की डांगरे खायचं, डांगरे झालं की औसा व्हायचं, औसा झालं की महादायचा व्हायचं, ते झालं की साधा व्हायचं, आहे की नाही, मेंबट व्हायचं. किती तरी व्यक्ती होता येतात तुम्हाला, तुम्हाला टाइमच नाही. कशाची झोप, कशाचा आराम, पहा आपलं जीवन कसं आहे. किती वेळ आपला फालतू जातो. आपल्या वेळेकडे काल अवसर नाही झाला, दुपारी करायचा का, 4 वाजता करू, वेळ निघून गेली की नाही कोणाला थोडं संपलं. तर हे क्रिया जाणीव असतात आपल्या जीवनामध्ये. नातूबाजात बसले, मनात विचार करू लागले, आता कोण देईल मला. बराच वेळ झाला कोणी आलं नाही. स्वामी निघून गेले, बिटा झाला, ते बसले आपले. बराच वेळ क्रमला, खूप वेळ झाला, उठले म्हणजे ते जाणीव कुठं पोचले, किंवा काढू का, लावू काय आणि जाऊ असं. ते जायचे, उठायचे, यायचे, 4 पावलं जायची, परत माघारी यायची. कोमल शासित असते, वासनात मनाच्या पळवतात उकरड्या उकरायला, नाहीतर आम्हीच देतो थंडास उकरायचा, हे उकरायचं. बराच काळ गेला. ते जायचे, यायचे, बसायचे, असं मागवते यायचे, मागवते जायचे, मागवते बसायचे, असे वेळी 4 गेले. आता ते नाथवासांच्या दृष्टीने तुम्हाला ते पाहावं लागेल. असे सहज नाही आहे जात माणूस कुठं. आपण पुरलेल्या वस्तूकडे
वेगवेगळ्या विचाराने पाहतो. आता आपण पुरलेलं म्हणजे काय, त्याने तर मातीत पुरला दगडाखाली कुठं. आपल्याकडे तर कपाट आहे ना, गोदरेज कपाट, स्टीलचे कपाट. तिथे जाऊन बघताल ना तुम्ही, ते जाणं आसोबासांना फार उद्रेक. टिळ्या जाणव्यापाशी जाती, देवीची गावाकडे पाहती, दिसाची वाट पाहती. म्हणजे अरे सूर्यथोड वेळ गेलाय वर, माझं कसं आता, मी वरेल की. ऐसे बसती असते उठती, अशा विचारानं सर्व हरी घालणे त्यांच्या जीवनात. आणि मग एरझारा करू लागले. भूत उशीर झाला, खूप वेळ झाला. कोणा ते येता देखतीना, कोण येईल आमच्या इथं मंदिरात तेवढं उंच, दुपारी कोण नाही. लेणं पाहायला त्यावेळेला कोणी इराक नसतील आहे का नाही, वेरूळला. आता आता फॅन काढलं, घरात सुख भेटत नाही म्हणून टाइमपास म्हणून जातात. बायको घ्यायची, नवरा घ्यायचा, निघा. काय म्हणतात त्याला, टुरिझम. लय टुरिझम वाढला. लोक सुखाचा शोध घ्यायला फिरतात हॉटेलमध्ये. नाही घरी 1 कोटीचा बंगला कुठे शोधतात, गोवा, पाडी. काल पुण्याच्या त्या पोरीनं होणाऱ्या नवऱ्याला मारला. 70 कोटी लग्नासाठी. हे असे जाणवे असतात भयानक. ते नाथोबा म्हणाले, कोणी लाथा इथे, कोणीच नाही. आता ते जाणवे करून दीक्षा जाऊ, निर्णय घेतला. विचारच बदलतात माणसाला. निर्णय घेतला त्याने. मग टिळा जाण्यापाशी गेले, पुरलेलं काढलं, टिळा स्वच्छ केला, लावला, जाणव फसला, गळ्यात घातलं आणि निघायला. तेवढ्यामध्ये कवणिक ब्राह्मण देवतेची पर्य आणि एका ब्राह्मणाला घेऊन अन्न घेऊन आले. तेवढ्यामध्ये ब्राह्मण 2 उपहाराची ताटं आहे, एक देवतेला आणि ब्राह्मणाला. मग तेथे नाथोबा ते म्हणे, दुःखे नको जाऊ. हो बाबा म्हणाले, थांबा, पर्याय देवतेशी समर्पिन आणि देईन. मग नैवेद्य दाविला आणि तयाची तेही म्हटले, बटू घ्या. नाथोबाई घेतला, रुळे घातला, तांबूळ घेतले त्यांनी, तांबूळ पण दिला, पाना ठेवल्या. तूप घ्यावया. नाथोबांच्या तूप घ्यायला काहीच नाही. ते म्हणता, ही तांबोटी घेऊन कसं बडगुलं घेऊन जाणार माझ्या, तुम्हाला भेट. मग घराशी घेऊन गेले. मग तांबोटी तूप घेतले, आले. ते तिकडे गेले, हे इकडे आले. गोसाव्याशी झोळी दृष्टपूर्ती स्वामींना दंडवते घाती श्री चरणा लागले. मग बैसले. गोसाव्या पुढे सांगितले. सर्वज्ञ म्हणतात, बस स्वामी आता आपल्यासाठी वचन देतात. ब्रह्मवाणी आहे. स्वामी म्हणतात, पोरा वेळोवेळा टिळ्या जाणव्यापाशी का जात होता. काही एक उपवास पडला की 2 उपवास पडले, किती दिवस उपवास होता. असं काही तर नाही झालं ना आमच्या सर्वाचा. तू माझी आज्ञा का म्हणून स्वामींना असं म्हणायचं. मी सांगितलं होतं ना तुला. काय म्हणतात, हागा नावे तरी पाहता, थोडी वेळ तर पाहिजे म्हणाले. क्षणभर, थोडा वेळ. मरणार तर नव्हता. नाहीच उपाय मिळाला असता ना तो. समजा सपोज चिरंजीवी झाले, आहे की नाही. काय म्हणतात, एकीची आज्ञा पाळीता काही गोमटे वेलते नेमके. हे आपणाला विधिवाक्य आहे. स्वामी काय म्हणतात,
इथीची आज्ञा पाळता. काही गोमटे होईल, काय काय गोमट होतं, किती पुण्य लागतं ते नेहमीची म्हणाल. तुला माहित नाही का? अरे महत् पुण्य लागतं, महत् गोमट लागतं, महत् प्रसन्नता प्राप्त होते, जीवनच सुंदर साधवतं ते. काय म्हणतात, अरे वेड्या, तुम्हा काय होते ते पाहतात. तू थांबला असतील, वाट पाहिली असतील, मा काय होते ते पाहतात. म्हणजे काय झालं असतं मात्र विकास ज्ञान झाला असतं की अंगकाई देवता समोरून दिलं असतं त्याला जेवायला. ते पूजन केलं असतं देवतेने. हे काय लावतो रे टोपल्या आले तिले माणिक मोत्याचं घेणारे टप्या पाहिजेच काय आणि घेऊन घेऊन करतोच काय. इथे आपले स्वामी सम्राट आहेत ना, जगत सम्राट आहे. आता जो ब्राह्मण आलाय तो कोण आहे? तोच तर आहे तो. स्वामींची स्वामी हा आज्ञा देतात, सगळ्या आज्ञा देवतेला माहित असतात. ह्या साधूसाठी आहे सांगितले. देवता लगेच ब्राह्मण वेशाने आली, लगेच 2 उपहार तयार केले. आहे ना, देवताच आहे ती ब्राह्मण वेशाने आलेली. ते कुठं कोणी आले आमच्या इथे मंदिरात एवढं ताजं ताजं ताट घेऊन, तूप, रस, आंब्याची पोळी, पुरणाची पोळी, गरम भजे, कोण आणणार आहे? देवता. स्वामींना काय लागते? काय म्हणतात, परी तू ऐसा आहा, तू आहात आहेस रे म्हणाले नाथ्या. आपण लय आहात आहोत, लुटले पण, आहात पण, हावरट पण, घाण घाण शब्द आपल्याकडे सगळे लागतात. ऐसे आहात पण नाही झालं पाहिजे. आता हे सगळं तुम्हाला दिसतं कार्यक्रमाच्या वेळेला, आहे का नाही? आहात पण काय पळतात त्या पूजेसाठी वस्त्रासाठी, पंक्तीसाठी तर असे पळतात धड 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 धड. बाप्पा बाप्पा बाप्पा. कुणी आले म्हणून काय पाळ आहे म्हणलं पळाले. हे स्वामींच्या चक्रामध्ये बसत नाही. म्हणून ऐसे आहात पण नाही झालं पाहिजे. तर आपण इथे आता थांबूया, आहे की नाही?